अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या पिंपळगाव रोठा या गावातील प्राचीन खंडोबाचे मंदिर म्हणजेच कोरठणचे खंडोबाचे मंदिर। सकाळी कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल सेशन झाल्याच्या नंतर आम्ही कॉलेजला बंक मारला आणि डायरेक्ट निघालो कोरठणच्या खंडोबाला। मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या शिलालेखानुसार आहे ना, मंदिराचे बांधकाम हे 1491 मध्ये झालेले आहे। पगडी शाल आणि फुलांची सजावट याच्यामुळे खंडोबाची मूर्ती ना वैशिष्ट्यपूर्ण भासते। 3 दिवस चालणाऱ्या या खंडोबाच्या यात्रेला राज्यभरातून जवळपास 5 लाखाहून अधिक भाविक भक्त येतात अशी नोंद आहे। प्रांगणामध्ये ना खंडोबा म्हाळसा घोड्यावरील मूर्तीचे मंदिर आहे। मग तिथे दर्शन वगैरे घेतल्याच्या नंतर आम्ही निघालो यात्रा फिरायला। तसं तर अगोदर आमच्याला लांब पर्यंत विचार नव्हता की राड गाड्यामध्ये बसायचं, पण नंतर विचार आला का आता राड गाड्यामध्ये बसल्याशिवाय ना यात्रेतून बाहेर जायचंच नाही। मी ना फार लहानपणी याच्यामध्ये बसलो होतो आणि त्याच्यानंतर आता योगायोग आला होता, पण याच्यामध्ये बसल्याच्या नंतर हे वरती जाताना तर काय नाही वाटत, पण खाली येताना बाकी डोळे फिरत आहे भाऊ। आखी यात्रेमध्ये तर रेंज नव्हती, पण राड गाड्यामध्ये बसल्याच्या नंतर रेंज आली मोबाईलला। इकडे आता सगळा मित्र परिवार आल्याच्या नंतर ना आम्ही निघालो होतो आता काठ्यांच्या मिरवणुकीकडे। आणि या कोरठणच्या यात्रेचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथं आलेले ह्या मानाच्या काठ्या तब्बल 100 ते 150 फुटाच्या उंचीच्या ह्या मानाच्या काठ्या राहते आणि लाखोच्या संख्येने आलेले भाविक ह्या मानाच्या काठ्या मंदिराच्या कळसाला टेकून भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करते। आधी इथं आलेले सगळ्यात उंच आणि मानाच्या 2 काठ्या म्हणजे आपल्या अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडीची एक आणि दुसरी म्हणजे जुन्नर तालुक्यातील बेल्ले गावाची एक। मानाच्या काठ्यांसोबत आजूबाजूच्या गावातील पालख्या हजारो भाविकांसोबत इथे येतात। बाकी येता आपल्याला इथं पण आपल्याला इंस्टा परिवार भेटला, त्यांना राम राम घालून आम्ही निघालो परत रूमवर। बाकी आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून पेजला फॉलो करून घ्या।